आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितलं होतं की तिच्याकडे लक्ष ठेवा, ती जबाबदारी तुमची आहे. पण नाही, ती शहाणी झाली, ऑफिसला गेली आणि आपल्या सगळ्यांचा बँड वाजवलाय तिने. तुमच्यामुळे, तुम्ही दुर्लक्ष केलं ना, त्यामुळे झालं हे सगळं. नाही दादा, अगदीच एवढंही दुर्लक्ष झालं नव्हतं. मी सातत्याने तिच्याकडे लक्ष देत होती. मग हे तरी कसं घडलं सांग ना. आदिती, डॉली बरोबर बोलते. हे सगळं आदितीमुळेच घडलंय. तिनेच असं काहीतरी केलंय ज्यामुळे मैत्रीमध्ये एवढा बदल घडलाय. डॉलीच्या अशा बोलण्यावर तुला काय वाटतं ते पण सांग ना. अगदीच काही चुकीचं बोलत नाहीये. आई आणि मुलगी एकमेकांशी जोडल्या गेल्यात, त्यामुळे एकीचं नरडं दाबलं की दुसरी गप्प बसणार. मग आता कोणाचं नरडं दाबून राहिलास तू? मैत्रीच्या बाबतीत एवढं सगळं समजल्यावर तू पण काहीतरी विचार करून राहिलाच असशील ना. हो, केलाय ना विचार. विचार मीच करतो, ऍक्शन पण मीच घेतो. जे काय करायचंय ना, सगळं फक्त मी करतो. म्हणजे एखादी गोष्ट आली की युद्ध करायला मी पुढे जाणार आणि तुम्ही सगळे बसून फक्त मलिदा खाणार. आणि हे नेहमीच घडत आलंय आणि हेच घडत राहणार आहे. अरे असं का बोलतोयस तू? दादा, आम्ही तुझी साथ कधीच नाही दिली का? हा, आणि तिला व्हिडिओ बनवताना आम्ही सगळे तुझ्या बरोबर होतो ना. हो ना. मग आता ती जी पेटून उठली ना, तिला पण शांत तुम्हीच सगळ्यांनी मिळून करायचंय. जे काय करायचंय ना ते तुम्हीच करा. विषय संपला. काय हवं ते करा, पण तिला शांत करा. लावा हवी तेवढी ताकद. आलं का देणार? माझा लाडोबा, काय करतेस? होमवर्क. पण होमवर्क तर नेहमी मी करते ना. हो, तेही तू ओरडतेस म्हणून. करेक्ट. या बसा. पण सध्या मला ऑफिसचा होमवर्क करावा लागतो. विचार का? का? कारण तू मला भानावर आणलंस म्हणून. पण मी तर फार काही केलंच नाहीये. असं तुला वाटतंय, पण तुझ्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी आपल्या हातून जाता जाता खूप काही मी वाचवलं. तुझ्या आजोबांनी पाहिलेलं स्वप्न, तुझ्या मामाने जपलेलं एक स्वतःचं विश्व, ज्यामुळे तुझं आणि माझं अस्तित्व असणार आहे. थँक्स. आता हे कशाबद्दल? माझ्यातल्या हरवलेल्या मैत्रीला पुन्हा सापडून दिल्याबद्दल. आई प्लीज, तू थँक्स वगैरे काही बोलू नकोस. तू असं काहीतरी बोलतेस आणि मला कसं तरी व्हायला लागतं. बर, नाही बोलत. एक शेवटचा प्रश्न विचारू? अजून आहेच का? शेवटचा. बरं, विचार. एवढ्या लहान वयात तुला मला भानावर आणण्याची एवढी मोठी गोष्ट कशी काय सुचली? मला नाही माहिती. खरं खरं सांग. अगं मला खरंच माहित नाही. आता तू पण मला सांग. मला कधी कुठे काही लागलं की तुझ्या डोळ्यात पाणी का येतं? माहित नाही ग. असं कसं माहित नाही? अगं खरंच माहित नाही. अचानक खोलवर मनात गलबलल्यासारखं होतं आणि बघता बघता डोळ्यात पाणी येतं. मग असं समज की मलाही तुझ्या बाबतीत असंच काहीतरी वाटतं. तू असं काही बोललीस की तुझ्या समोर काय बोलावं हे मला सुचतच नाही.
एक रिक्वेस्ट आहे. बोल ना. तुझ्याशिवाय या जगात माझं कोणीच नाही. मला सोडून जाणार नाहीस ना? बोल ना, नाही जाणार ना सोडून? हॅलो बॉस. काय आपल्या प्लॅनचं काय झालं पुढे? बॉस प्लॅन फुल टू रेडी आहे. म्हणजे आम्ही जिन्यात तेल ओतून मोकळे झालोय. आम्ही स्वतःला खूप मोठा समजायला लागलास रे. नाही नाही नाही, आम्ही म्हणजे मी स्वतःला आम्ही बोलत नाहीये. कसं आहे, चांगल्या कामाला हातभार लागलेला चांगला असतो ना, म्हणून डॉलीताई आणि शोभा मॅडम यांनी मदत केली. व्हेरी गुड. बॉस, ऍज अ कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला सांगतो, आपला प्लॅन नक्की सक्सेसफुल होणार आणि 100% आपल्या मनासारखाच होणार. मैत्री या जिन्यावरून सरकणार, ती घरंगळत खालती जाणार, तिचा डोका आपडणार आणि ती म्यूट होणार, एकदम कायमची बंद. क्या बात आहे. फक्त हे सगळं घडणार कधी? आज आत्ता ताबडतोब. रूपा आणि कमला मावशी मार्केटमध्ये गेल्यात आणि दगडू मामा, डॉलीताई आणि शोभा मॅडमना सांगितलंय, मी सांगितल्याशिवाय बाहेर यायचं नाही. आधी ती तिच्या रूम मध्ये अभ्यास करते आणि मैत्री ऑफिसला जायच्या गडबडीत आहे. अरे मग माझ्याशी बोलण्यात वेळ का घालवतोयस? जा ताबडतोब कामाला लाग. उमेदवार दणकून पडल्याचं ऐकण्यासाठी ना कान असुसलेत माझे. तुझ्या कॉलची वाट बघतोय. काम झालं पाहिजे. येस बॉस. कमाल आहे. इतका वेळ घरात फोन वाजतोय, कोणी उचलला कसा नाही? नक्कीच महत्वाचा फोन असेल.